नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सकाळी फार्म हाऊसवरनं देव डायरेक्ट हॉस्पिटलला आला. रात्रभर त्याच्या डोळ्याला झोप लागली नव्हती. लॉकेटचं टेन्शन जे होतं त्याला. आज वेळेच्या आधीच तो हॉस्पिटलमध्ये आला. त्याला केबिनमध्ये त्याचं लॉकेट शोधायचं होतं. तो घाईघाईनं डॉक्टर्स लिफ्टकडे जात होता. गुड मॉर्निंग सर. रिसेप्शनिस्टनं देवला गुड मॉर्निंग विश केलं. देवनं तिच्याकडे एकदम निर्विकार आणि थंड नजरेनं पाहिलं. ती छान चेहऱ्यावरती हसू घेऊन त्याच्या समोर येऊन उभी राहिली. व्हॉट इज गुड अबाउट दिस मॉर्निंग? सॉरी सर. ती लगेचच हिरमुसली. वाय सॉरी? देव तिच्यावरतीच चिडला. आय एम सॉरी सर, ती घाबरून बोलली. गुड मॉर्निंग सर व्यतिरिक्त सॉरी सर व्यतिरिक्त तुला काही येतं का? हो सर, तिनं घाबरून होकारार्थी मान डोलावली. काय येतं? त्यानं खिशात हात घातले आणि तिला रोखून पाहत बोलला. नाही सर, तुम्ही आज लवकर आलात म्हणून, ती घाबरून अडखळत बोलली. दिस इज माय हॉस्पिटल. मी इथे कधीही येऊ शकतो. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? नो सर, नो सर. देन शट अप अँड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर जॉब. गुड मॉर्निंग सर. सॉरी सर. सिली गर्ल. तो पुटपुटत तिथून निघून गेला. रिसेप्शनिस्टला खूपच अपमानास्पद वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आजूबाजूला पाहत लगेचच डोळे पुसले आणि रिसेप्शनवरती जाऊन उभी राहिली. काय झालं जोया? डॉक्टर ममता त्या मुलीला बोलली. गुड मॉर्निंग मॅम, जोया बोलली. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी तुझा चेहरा का पडलाय? देव सर रागावले त्यांना. एक कंपाऊंडर तिथे येत बोलला. का? माहीत नाही, मी फक्त त्यांना नॉर्मल गुड मॉर्निंग विश केलं, जोया नाराज होत बोलली. देवचा स्वभाव तुला माहीत आहे ना, तो काही कारण असल्याशिवाय चिडत नाही. त्याचं एवढं मनावर घेऊ नको. नाव स्माईल. ममता तिला समजावत तिच्या कामाला निघून गेली. मग हळूहळू सगळा स्टाफ येऊ लागला. गुड मॉर्निंग ब्युटिफुल. शिव तिला स्माईल करत रिसेप्शनवरती आला. गुड मॉर्निंग सर, ती नाराजीच्या सुरात बोलली. ICU मधील बेड नंबर 7 वरील पेशंटची फीज जमा झाली की नाही? एक मिनिट सर. तिनं कम्प्युटरवरती चेक केलं. अजून नाही सर. सुरुवातीला त्यांनी फक्त 15,000 जमा केले, त्यानंतर काहीच नाही. ओके, त्यांच्यासोबत कोण आहे? आय थिंक त्यांची पत्नी आहे. त्यांना मला मग भेटायला सांगा. येस सर. अँड व्हॉट हॅपन? तुझा चेहरा का पडलाय? काही नाही सर. तिनं पुन्हा डोळ्यात पाणी आणलं. तिला देवने रागावलं. मागून ममताचा आवाज आला. देव? पण का? गुड मॉर्निंग विश केलं म्हणून. व्हॉट? नाही, तो कसल्या तरी टेन्शनमध्ये असणार आहे, नाहीतर तो अशा साध्या गोष्टीवरती कधी चिडत नाही. मलाही तेच वाटतंय, ममता बोलली. मग दोघेही डॉक्टर्स लिफ्टनं देवच्या केबिनकडे गेले. देव, शिव आतमध्ये आला. देव केबिनमध्ये काहीतरी शोधत होता आणि त्यानं बराच पसारा करून ठेवला होता. काय शोधतोयस? शिवनं विचारलं. देव काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात येत होतं की तो किती स्ट्रेसमध्ये आहे. व्हॉट हॅपन देव? ममता बोलली. आय लॉस्ट माय लॉकेट. आय डोंट रिमेंबर वेर इट वॉज. व्हॉट? पण तू तुझं लॉकेट गळ्यात घालून ठेवतोस ना, मग कुठे पडलं का ते? शिव बोलला. आय डोंट नो. कालपासून शोधतोय पण भेटतच नाहीये. फार्म हाऊसवरती पण जाऊन पाहिलंय मी. मग कुठं पडलं असेल? दुसरं बनवून घे ना, त्यात एवढं काय? ममता लगेच बोलली. ते माझ्या आईबाबांनी दिलेलं बर्थडे गिफ्ट आहे. त्यानंतर काका काकू ॲक्सिडेंटमध्ये गेले, शिव बोलला. आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं, ममता बोलली. मग तू सगळीकडे नीट पाहिलंस का? शिव बोलला. सगळीकडे शोधलं रे. ते लॉकेट मला हवंय शिव, कोणत्याही किमतीत. देव डोळ्यात पाणी आणून बोलला. अरे डोंट वरी, मिळून जाईल. आणि तुला कधी समजलं की तुझ्या गळ्यात लॉकेट नाही आहे ते? काल रात्री डिनर करताना ते माईच्या लक्षात आलं. काल तू कुठे कुठे गेला होतास, जरा आठवण कर. कुठेच नाही, मी तर काल हॉस्पिटलमध्येच होतो. आणि तितक्यात टेबलवरील लँडलाईन रिंग झाला. येस सर.
सर, गाथा सरपोतदार तुम्हाला भेटायचं म्हणतायत, रिसेप्शन गर्ल बोलली. आधीच रागात असलेला देव आता अजूनच चिडला. मी अपॉइंटमेंट शिवाय कुणालाही भेटत नाही, तुला माहित नाही का? देव रागानं दात आवळत बोलला. सर, त्या काहीतरी महत्वाचं बोलायचे म्हणतायत, रिसेप्शन गर्ल घाबरून बोलली. तुला हा जॉब करायचा नसेल तर रिझाईन दे. सॉरी सर. सॉरी नकोय मला, त्यांना जायला सांग. त्यांचं महत्वाचं ऐकायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. देवनं एवढं बोलून रागानं फोन कट केला. कोण होतं? दॅट सिली गर्ल. हो? गाथा सरपोतदार. हल्ली ती रोज हॉस्पिटलमध्ये येते, ममता बोलली. काही काम असेल. काय काम असेल? निव्वळ टाइमपास करते ती. एक नंबरची बावळट आणि मूर्ख मुलगी आहे, देव पुन्हा रागात बोलला. त्यात पुन्हा लँडलाईन रिंग झाली. येस, देव बोलला. सर, मी त्यांना तुमचा निरोप दिला, परंतु त्या जात नाहीयेत. तुम्ही फ्री होईपर्यंत वाट पाहतो बोलल्या. रिसेप्शन गर्ल भीत भीत म्हणाली. ही अशी ऐकणार नाही. आय एम कमिंग. देवनं फोन ठेवला आणि रागानं केबिनच्या बाहेर पडला. देव, स्टॉप देव. शिव त्याच्या मागे जात बोलला आणि ममताही गेली. डॉक्टर लिफ्टनं देव पुन्हा रिसेप्शनवर आला. तो प्रचंड रागात होता. वेर इज शी? देवनं विचारलं. तिथे आहे, जोया घाबरून बोलली. देवनं पाहिलं तर गाथा स्केच करत एका साईडला कुणालाही डिस्टर्ब होणार नाही अशा सोफ्यावरती बसली होती. देव तिच्या समोर जाऊन उभा राहिला. मिस गाथा? तिनं दचकून वर चेहरा करून पाहिलं. गुड मॉर्निंग डॉक्टर, ती गोड स्माईल करत बोलली आणि उभी राहिली. तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला भेटायचं होतं. रिसेप्शनवर तुम्हाला कोणी सांगितलं नाही का मी अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटत नाही? तो रागात बोलला. सांगितलं ना. मग तरीही तुम्ही ऊट सूट मला भेटायला येत आहे. स्वतःचा वेळ वाया घालवताय आणि इतरांचाही. बाय द वे, मला कशाला भेटायचं असतं तुम्हाला? हे तुमचं कॉलेज आहे का? की मी तुमचा टीचर आहे की तुमचा फ्रेंड? तिनं घाबरून नकारार्थी मान डोलावली. आजूबाजूला असणारे सगळे त्यांच्याकडे पाहत होते, कारण तो खूपच मोठ्या आवाजात तिच्याशी बोलत होता. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि शिवलाही तिच्यासाठी वाईट वाटलं. देव. शिवने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यानं डोळे गच्च मिटले आणि पुन्हा उघडले. लिसन मिस गाथा, मी तुमच्या बहिणीच्या मुलाचा जीव वाचवला म्हणजे फार मोठं जगावेगळं असं काही केलेलं नाही. मी एक डॉक्टर आहे आणि लोकांना बरं करणं, त्यांच्यावरती इलाज करणं हा माझा जॉब आहे आणि मी हे फुकट करत नाही. त्यासाठी फीज घेतो. तुमच्या बाबांकडूनही घेतली आहे मी फीज. तरीही त्या गोष्टीचे आभार तुम्ही तुमच्या फॅमिलीनं आधीच मानलेत. बस, विषय संपला. पण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीसाठी तुम्ही इथे येऊन माझा वेळ फुकट घालवताय, जे मला बिलकुल आवडत नाही. तुम्हाला कसं कळत नाही आहे? मला तुम्हाला भेटण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. मग सारखं सारखं इथे येऊन माझ्या स्टाफला तुम्ही का परेशान करताय? कशासाठी आलाय तुम्ही इथे? त्याचं असं ओरडून बोलणं गाथाला खूपच हर्ट करून गेलं. तिच्याशी कधीच कुणी असं कधीच बोललं नव्हतं. ती हुंदके देऊन रडू लागली. आता रडायला काय झालं? देव पुन्हा चिडत बोलला. गाथा, रिलॅक्स. त्याचा म्हणण्याचा उद्देश तसा नाही आहे. तू असं काही काम नसताना येतेस ते बरोबर नाही ना बाळा? शिव तिला समजावत बोलला. ते मी लॉकेट. ती हुंदका देत अडखळत बोलली. लॉकेट? शिव गोंधळून बोलला. तिनं डोळे पुसून तिच्या बॅगमधून ते लॉकेट बाहेर काढलं. मी हे द्यायला आले होते. तिनं ते लॉकेट शिवच्या हातात दिलं. देव आणि शिव दोघेही शॉक होऊन तिच्याकडे पाहत होते. हे तुझ्याकडे कसं आलं? ममता बोलली. पार्टीमध्ये, ती हुंदका देत बोलली आणि देवला लगेच क्लिक झालं की गेटवरती गाथा जेव्हा त्याला धडकली तेव्हा ते तुटलं असेल. मग हे तू रिसेप्शनवर का नाही दिलंस? शिव बोलला. मला वाटलं हे डॉक्टरांसाठी महत्वाचं असेल म्हणून हे त्यांना द्यावं म्हटलं, म्हणून आले. सॉरी. तिला पुन्हा भरून आलं आणि ती रडतच तिथून निघून गेली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही झाली आहे पहिली भेट. आता याच्या पुढे अजून काय काय होणार आहे देवच जाणे. पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.